नमस्कार. बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी अब्दुल्लाट येथील चैतन्य पब्लिक स्कूल येथे दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. गोकुळ जन्माष्टमीच्या धर्तीवर संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दशरथ काळे सर, मुख्याध्यापक शरद काळे सर, उपप्राचार्य सारंगी सर यांच्या मार्गदर्शनाखाली या दहीहंडी 2025 चे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम दहीहंडीची विधिवत प्रमाणे पूजा अर्चा करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. प्रशालेतील अध्यापिका व श्री कृष्ण व राधाच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करून या दहीहंडीचा थरार सुरू झाला. रायगड, शिवनेरी, प्रतापगड, सिंहगड, सिंधुदुर्ग या टीमच्या वतीने सर्वप्रथम सलामी देण्यात आली. तदनंतर प्रत्यक्ष दहीहंडीचा थरार सुरू झाला. या सोहळ्याने संस्कृतीबरोबरच विद्यार्थ्यांच्या मध्ये एकतेची भावना, साहसी नेतृत्वाचा गुण रुजवण्यात आला. या सणाचे पावित्र्य राखत अत्यंत शिस्तबद्धरित्या हा महोत्सव रंगत होता. आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती. आजच्या दहीहंडी महोत्सवामध्ये प्रशालेतील सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक, त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये सहभागी होऊन आपला आनंद या ठिकाणी साजरा करतानाचे आपण ही दृश्य बघतोय. आपल्या महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा जपत चैतन्य पब्लिक स्कूलने आज विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबरोबरच दहीहंडीचे आयोजन या ठिकाणी केले होते. एक मनमुराद आनंद, क्रमिक अध्ययनासोबतच त्यांच्या साहसी नेतृत्वाला एक झळाळी मिळावी, त्याचबरोबर त्यांचा या साहसी गुणाचं कौतुक व्हावं, त्यांचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, अशा प्रकारचं हे नियोजन आज या ठिकाणी आपण बघतोय. विद्यार्थी या ठिकाणी अत्यंत आनंदपूर्वक आणि रम्य अशा वातावरणामध्ये आपल्या दहीहंडीच्या मध्ये या ठिकाणी सहभागी होतानाची दृश्य बघतोय. या ठिकाणी नृत्याच्या तालावर आपली कला, त्याचबरोबर ही संस्कृती जपण्याचं काम या ठिकाणी चैतन्य पब्लिक स्कूल करतेच. आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती. आजच्या दहीहंडी महोत्सव 2025 चे आयोजन मोठ्या दिमाखात या ठिकाणी करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या आनंदाप्रित्यर्थ प्रशाला नेहमीच अग्रेसर असते. विद्यार्थी म्हणजेच या देशाचे भविष्य, अशा प्रकारची भावना या ठिकाणी अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या मध्ये एक साहसी गुण निर्माण करण्यासाठी आजच्या दहीहंडीचे या ठिकाणी नियोजन अत्यंत शिस्तबद्ध, त्याचबरोबर स्पोर्ट्स विभाग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या परिश्रमासोबतच हा सोहळा या ठिकाणी रंगतोय. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये दहीहंडीचा थरार या ठिकाणी संपन्न होतोय. दहीहंडी म्हटलं की बच्चे कंपनीमध्ये एक जल्लोष आणि आनंद असतो. या ठिकाणी अगदी क्षणाचा विचार न करता मानवी मनोऱ्याचे रचनात्मकरित्या या ठिकाणी दहीहंडीचा थरार आपण बघतोय. तुम्ही नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही बघत आहात ही दृश्य आहेत अब्दुल्लाट येथील चैतन्य पब्लिक स्कूल येथून दहीहंडी महोत्सव. मानवी मनोरे रचून विद्यार्थी आपली सलामी, त्याचबरोबर या ठिकाणी आनंदाची दृश्यसुद्धा बघतोय. अत्यंत शिस्तबद्धरित्या या ठिकाणी वेगवेगळे संघ आपण बघतोय. गोविंदा पथक या ठिकाणी अत्यंत शिस्तबद्ध, त्याचबरोबर या ठिकाणी प्रोटेक्शनसुद्धा देण्यात येत आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना इजा होऊ नये यासाठीच प्रशाला अत्यंत कडेकोट असा बंदोबस्त देखील करत या सोहळ्याचा आनंद या ठिकाणी घेत आहे. आपण दृश्य बघतोय दहीहंडी महोत्सवातून अगदी मानवी मनोरा रचून कशा प्रकारे हे विद्यार्थी आपल्या साहसी नेतृत्वाचं, धाडसी गुणाचं या ठिकाणी प्रदर्शन करत आहेत.
त्याचबरोबर इतर विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करण्यासाठी सुद्धा एक आनंदाचं वातावरण निर्मिती करत या ठिकाणी विद्यार्थ्यांना बघतोय. दहीहंडी म्हटलं की श्रीकृष्ण आणि राधा या वेशभूषेतील विद्यार्थी चांगलेच लक्ष वेधून घेत होते. कारण या बाळलीलांच्याच समवेत हा सोहळा आपण संपूर्ण महाराष्ट्र देश या ठिकाणी पार पडत असतो. मानवी मनोरे रचत असताना होणारी कसरत, एकाग्रपणा ही दृष्टी त्यांच्यात अवलंबावी. त्याचबरोबर मागील या दृश्यामध्ये बघतोय विद्यार्थी अत्यंत आनंदाने या ठिकाणी जल्लोष करतायत. तर दुसऱ्या चित्रात आपण बघतोय की अत्यंत साहसीपणाने या ठिकाणी विद्यार्थी मनोरा रचण्याचं काम करत आहेत. एखादा खेळ म्हटला की मौज मजा, मस्ती आणि साहस हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय कशा प्रकारे हे गोविंदा पथकाने दहीहंडी फोडून या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी चैतन्य पब्लिक स्कूलमध्ये पार पडतोय. त्याचबरोबर वेशभूषेतील श्रीकृष्ण आणि राधा यांनीही या ठिकाणी नृत्याच्या तालावर एक प्रकारे ठेका धरत आपला आनंद व्यक्त केला. तुम्ही बघत राहा शिवराज न्यूज. या ठिकाणी बघतोय एक चांगला सोहळा आज या ठिकाणी पार पडतोय. गोविंदा पथकातील अनेक विद्यार्थी अत्यंत आनंदात आणि उत्साहात यामध्ये सहभागी झाले. त्याचबरोबर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. बघत राहा फक्त शिवराज न्यूज. देख राजा, ये मटकी एक फटकी में तोड़ता है.